नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2027 साठी तुमच्या सर्वांचा चांगल्या प्रकारे सराव व्हावा या उद्देशाने आपण पोलीस भरतीसाठी एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण आज भाग 2 पाहणार आहे। यामध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह अभ्यास करणार आहे। त्यासोबतच प्रत्येक प्रश्नासारखे आणखी 4 वन लाइनर प्रश्न उत्तरासहित पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय आणि तुम्हाला लेखी परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त राहणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि पूर्ण सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे। पुढे, आनंदमठ या कादंबरीचे लेखक कोण? बंकिमचंद्र चटर्जी। आता पाहूयात वन लाइनर प्रश्न। वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलं? हे गीत आनंदमठ या कादंबरीतून घेतलंय, म्हणजेच आनंदमठ कादंबरीचे लेखकच काय असणार आहेत? वंदे मातरमचे लेखक असणार आहेत, म्हणजे बंकिमचंद्र चटर्जी हे काय आहेत? आनंदमठ या कादंबरीचे लेखक आहेत। ठीक आहे, पुढे पहा। दुसरा वन लाइनर प्रश्न आहे, जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे। भारताचं राष्ट्रगीत काय आहे? जनगण मन। कोणी लिहिलं? रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे। आनंदमठ ही कादंबरी कोणत्या वर्षी प्रकाशित झाली? 1882 ला आनंदमठ ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे। आणि पुढे, भारताचे राष्ट्रीय गीत पहिल्यांदा कधी गायले गेले? भारताचे राष्ट्रीय गीत कोणतं आहे? वंदे मातरम आहे। राष्ट्रगीत जनगण मन आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरम। वंदे मातरम सर्वात 1896च्या काँग्रेस अधिवेशनामध्ये हे गायलं गेलेलं होतं। दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो? या ठिकाणी पाहायचं आहे, भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान पालकची सामुद्र धुनी आहे आणि ही भारताला श्रीलंकेपासून वेगळं करते, म्हणून पर्याय ए या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढे, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेला काय म्हणतात? भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान रॅडक्लिफ सीमारेषा आहे। कोणती? रॅडक्लिफ रेषा आहे। पुढे, मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांमधील आहे? मॅकमोहन भारत आणि चीन यांच्या दरम्यानची सीमारेषा आहे। ड्युरॉन लाईन कोणत्या देशादरम्यान आहे? या ठिकाणी भारत किंवा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दरम्यान काय आहे? तर ड्युरॉन रेषा आहे। आणि श्रीलंकेची राजधानी कोणती आहे? श्रीलंकेची राजधानी आहे श्री जयवर्धनेपुरा कोट्टे। लक्षात ठेवायचं आहे, श्री जयवर्धनेपुरा कोट्टे ही काय आहे? श्रीलंकेची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली? मित्रांनो, भारतातील पहिली सर्वसाधारण किंवा सार्वत्रिक निवडणूक 1951-52 साली झालेली होती, म्हणून पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढे पहा, महत्वाचे वन लाइनर प्रश्न। भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते। भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर लक्षात ठेवायचं आहे, 25 जानेवारी 1950 ला भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना झाली। पुढे, मतदार दिवस कधी साजरा केला जातो? आता मित्रांनो, निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी हा दिवस मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणून 25 जानेवारी हे आपलं उत्तर आहे। आणि पुढे 4, ईव्हीएम मशीनचा पहिल्यांदा वापर कोणत्या राज्यात झाला? तर ईव्हीएमचा पहिला वापर आहे तो केरळ राज्यामध्ये झालेला। प्रश्न क्रमांक 4, 1853 मध्ये भारतास रेल्वे आणि टेलिग्राफ ही कोणी परिचित केले? या ठिकाणी पहा, भारतामध्ये 1853 साली रेल्वे आणि टेलिग्राफ सेवा कोणी आणली? लॉर्ड डलहौसी यांनी आणली, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे। यांचा कार्यकाल लक्षात ठेवायचा, 1848 ते 1856 या कालावधीमध्ये ते भारताचे गव्हर्नर जनरल होते। त्या काळामध्ये त्यांनी काय केलं? भारतामध्ये रेल्वे आणली, टेलिग्राफ सेवा आणली आणि पोस्ट ऑफिस देखील आणलं किंवा पोस्ट सेवा देखील आणलेली आहे। पुढे या ठिकाणी वन लाइनर प्रश्न पहा, भारतातील पहिली रेल्वे कोणत्या 2 शहरादरम्यान धावली? शहरांची नावं, मुंबईतील बोरीबंदर ते ठाणे यांच्या दरम्यान पहिली रेल्वे धावली। पुढे, भारतातील पहिली रेल्वे कधी धावली?
16 एप्रिल 1853 भारतातील पहिली रेल्वे धावली. यामध्ये प्रवास कोणी केला? तर जगन्नाथ शंकर शेट यांनी केला. पुढे भारतात पोस्ट ऑफिस कायदा कोणी संमत केला? तर तो देखील लॉर्ड डलहौसी यांनीच संमत केला. आणि स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री होते जॉन मथाई. लक्षात ठेवायचं आहे, जॉन मथाई हे स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री होते. सध्या कोण आहेत? अश्विनी वैष्णव हे आहेत. प्रश्न क्रमांक 5, वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले? वास्को द गामा 1498 साली भारतातील कालिकत बंदरात पोहोचले, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. पुढे वास्को द गामा कोणत्या देशाचा खलाशी होता? वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी होता, म्हणजेच पोर्तुगाल या देशाचा खलाशी होता. पुढे कालिकतच्या तत्कालीन राजाचे नाव काय? कालिकत बंदरावर पोहोचल्यावर वास्को द गामाचं स्वागत कोणी केलं? तर तत्कालीन राजा झामोरीन यानं काय केलं? कालिकत बंदरामध्ये वास्को द गामाचं स्वागत केलं, म्हणून या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? कालिकतचा तत्कालीन राजा कोण? झामोरीन. तिसरा प्रश्न, पोर्तुगीजांनी भारतात आपली पहिली वखार कोठे स्थापन केली? पोर्तुगीजांनी भारतामध्ये आपली पहिली वसाहत आहे ती कोचीन या ठिकाणी स्थापन केली. पुढे भारताचा शोध लावण्यासाठी निघालेला क्रिस्तोफर कोलंबस कुठे पोहोचला? तर हा अमेरिकेला जाऊन पोहोचला होता. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती? आता या ठिकाणी पहा, सुधारित समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे पुढे पाहूयात, पण त्या अगोदर पहा, पोलीस भरतीला जे उत्तर बरोबर दिलं जातं ते कोणतं आहे? अजूनही पोलीस भरतीला 720 किलोमीटर हे उत्तर बरोबर दिलं जातं. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी 720 किलोमीटर आहे, लक्षात ठेवायचं. परंतु युपीएससीला प्रश्न विचारला गेला होता त्यानुसार, नवीन सुधारित माहितीनुसार महाराष्ट्राच्या भूसमुद्र किनाऱ्याची अधिकृत लांबी किती आहे? तर ती आहे 877.97 किलोमीटर. नवीन लांबी इतकी आहे, परंतु पेपरला अजूनही 720 किलोमीटर हे बरोबर दिलं जात आहे. पुढे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठा समुद्र किनारा लाभला आहे? जिल्ह्याचं नाव आहे रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्याला सर्वात मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. पुढे, भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला? जुन्या माहितीनुसार भारताला 7516.6 अर्थात 7517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि पुढचा महत्वाचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला आहे? तर या ठिकाणी गुजरात या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 7, साल्हेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये येतात, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. पुढे वन लाइनर प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? सर्वात उंच शिखर कळसुबाई. जर विचारलं महाराष्ट्रातील सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं, तर सांगायचं काय? अस्तंभा. परंतु आपल्याला काय विचारलंय? फक्त सर्वात उंच, म्हणून कळसुबाई हे सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे. परंतु जर प्रश्न विचारला गेला की महाराष्ट्रातील सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं, तर त्याचं नाव अस्तंभा. पुढे दुसरा प्रश्न पहा, साल्हेर हे महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे? साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे. पहिल्या क्रमांकाला कळसुबाई, दुसऱ्या क्रमांकाला साल्हेर. पुढे, कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? कळसुबाई शिखराची उंची आहे 1646 म्हणजे 1646 मीटर. चौथा प्रश्न, रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय होते? रायगड जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा असे होते. ठीक आहे. पुढे 8वा प्रश्न पहा, निवडणूक आयुक्तांची नेमणूक टिंबटिंब करतात. भारताच्या केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक ही राष्ट्रपतींकडून केली जाते, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. परंतु स्पेसिफिकली जर राज्याच्या निवडणूक आयुक्तांबद्दल प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं आहे, राज्याच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक ही राज्यपालांकडून केली जाते. या ठिकाणी फक्त निवडणूक आयुक्त विचारले म्हणून आपण काय करायचं? केंद्रीय गृहीत धरायचं. प्रश्न क्रमांक 1 पहा, वन लाइनर मध्ये, भारताच्या 53व्या सरन्यायाधीशांचे नाव काय? न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे काय आहेत? भारताचे 53वे सरन्यायाधीश आहेत. पुढे, भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? या ठिकाणी पहा, भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देतात. कोणाकडे? उपराष्ट्रपतींकडे देतात. पुढे, जर उपराष्ट्रपती देणार असेल तर कोणाकडे देतील? उपराष्ट्रपती राष्ट्रपतींकडे देतील. आता अशी वेळ आली जेव्हा राष्ट्रपती राजीनामा देणार आहेत परंतु उपराष्ट्रपती पदावरच नाहीत, तर त्यावेळी काय केलं जाईल? तर राष्ट्रपती आपला राजीनामा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे सोपवतील. ठीक आहे.
पुढे तिसरा प्रश्न, राज्यपालांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? राज्यपालांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतींकडून केली जाते. भारतीय राज्यघटनेच्या कलम 154 मध्ये राज्यपाल पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि चौथा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे? भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 मध्ये, लक्षात ठेवा या ठिकाणी कलम 324 मध्ये भारताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली आपण पाहिलं तर 25 जानेवारी 1950 रोजी भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे टिंबटिंब आहे. लोकराज्य हे महाराष्ट्र शासनाचं काय आहे? एक मासिक आहे. पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. मासिक म्हणजे काय? दर महिन्याने प्रसिद्ध होणारे. तसेच दैनिक म्हणजे दररोज प्रसिद्ध होणारे. साप्ताहिक म्हणजे आठवड्याला आणि त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यांनी. ठीक आहे. तर लोकराज्य काय आहे? महाराष्ट्र सरकारचं मासिक आहे. पुढे पहिला प्रश्न वन लाइनर मध्ये, दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? या ठिकाणी पहा 1832 साली दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं होतं. ठीक आहे. पुढे केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र 1881 साली लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेली होती. या ठिकाणी मराठाचे पहिले संपादक बनले होते लोकमान्य टिळक आणि केसरीचे पहिले संपादक बनले होते गोपाल गणेश आगरकर. पुढे पहा तिसरा प्रश्न, मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? मूकनायक हे एक पाक्षिक होतं जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं होतं. कोणी? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं होतं. पुढे पहा चौथा प्रश्न, सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? सुधारक हे वृत्तपत्र 1888 साली गोपाल गणेश आगरकर यांनी सुरू केलेलं होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10, चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे? चिपको चळवळ 1970च्या दशकामध्ये उत्तराखंड राज्यामध्ये सुरू झालेली होती. कोणतं राज्य? उत्तराखंड. आणि मित्रांनो या ठिकाणी वृक्षतोड टाळण्यासाठी, वृक्षतोडीला विरोध म्हणून ही चळवळ सुरू करण्यात आली होती, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. याचं नेतृत्व कोणी केलं होतं? सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको चळवळीचं नेतृत्व केलेलं होतं. यामध्ये झाडाला मिठी मारून झाडाला तोडण्यापासून संरक्षित केलं जात होतं. पुढे वन लाइनर प्रश्न पहा, चिपको चळवळीचे प्रणेते कोण होते? चिपको चळवळीचे प्रणेते किंवा नेते कोण होते? नेतृत्व कोणी केलं? तर सुंदरलाल बहुगुणा यांनी या ठिकाणी या चळवळीचं नेतृत्व केलेलं होतं. ठीक आहे. सुंदरलाल बहुगुणा. प्रश्न 2 पहा, नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित कोण आहेत? तर मेधा पाटकर या नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित आहेत. पाणी पंचायत ही संकल्पना कोणी राबवली? पाणी पंचायत ही संकल्पना विलासराव साळुंखे यांनी राबवली. भारतात वन महोत्सव कोणामुळे सुरू झाला? भारतामध्ये वन महोत्सव कन्हैयालाल मुन्शी यांच्यामुळे सुरू झालेला आहे. प्रश्न क्रमांक 11, पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात? पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये 206 हाडे असतात, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. वन लाइनर प्रश्न पहा, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? तर फिमर हे मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड असते, जे आपल्या मांडीचे हाड असते. ठीक आहे. दुसरा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? तर याचं नाव आहे स्टेपस. स्टेपस हे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड असतं, ते आपल्या कानामध्ये असतं. कुठे? कानामध्ये. फिमर मांडीमध्ये. पुढे नवजात बालकाच्या शरीरात सुमारे किती हाडे असतात? सुमारे 305 किंवा 300 जरी म्हटलं, सुमारे 300 किंवा 305 हाडं लहान बाळाच्या शरीरामध्ये असतात. आणि मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? तर मानवी कवटीमध्ये एकूण 22 हाडे असतात. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित आहे असं विचारलंय. तर या ठिकाणी पहा, बॉम्बे हा या ठिकाणी पेट्रोलियम निर्मिती केली जाते, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. पुढचे वन लाइनर प्रश्न पहा, बॉम्बे हायचा शोध कोणत्या वर्षी लागला? बॉम्बे हायचा शोध मित्रांनो कधी लागला? बॉम्बे हायचा शोध लागलेला होता 1974 साली. कधी? 1974 साली. भारतातील सर्वात जुनी तेलविहीर कोठे आहे? भारतातील सर्वात जुनी तेलविहीर आसाम राज्यातील दिग्बोई या ठिकाणी आहे. दिग्बोई आसाम ही भारतातील सर्वात जुनी तेलविहीर आहे.
पुढे सागर सम्राट हे काय आहे तर तेल उत्खनन करणारं एक जहाज आहे. सागर सम्राट हे तेल उत्खनन करणारं जहाज आहे. आणि चौथा प्रश्न, बॉम्बे हाय मुंबई किनाऱ्यापासून किती अंतरावर आहे तर बॉम्बे हाय मुंबई किनाऱ्यापासून 176 किलोमीटर अंतरावर आहे. प्रश्न क्रमांक 13, पाचाड येथे टिंबटिंब यांची समाधी आहे. पाचाड या ठिकाणी राजमाता जिजाबाई यांची समाधी आहे म्हणून पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोठे आहे तर रायगडावर आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. तानाजी मालुसरे यांची समाधी कोठे आहे तर रायगड जिल्ह्यातील उमरठ किंवा उमराठ या ठिकाणी तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. आणि पुढे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे तर यांची समाधी पुण्यातील वढू बुद्रुक या गावामध्ये आहे. आणि राजमाता जिजाबाई यांचा जन्म कोठे झाला तर यांचा जन्म सिंदखेड राजा या ठिकाणी झाला. सिंदखेड राजा हे लखुजी जाधवांचं गाव होतं. या ठिकाणी राजमाता जिजाबाई यांचा जन्म झाला आणि जिजामातांच्या वडिलांचं नाव काय होतं लखुजीराव जाधव होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही. मुंबई उच्च न्यायालयाची 3 खंडपीठ लक्षात ठेवायची. पहिलं छत्रपती संभाजीनगर, दुसरं नागपूर, तिसरं गोव्यातील पणजी. अशा प्रकारे 3 ठिकाणी आहे. ठाणे या ठिकाणी नाही म्हणून पर्याय डी आपलं उत्तर असणार आहे. त्यासोबतच कोल्हापूर या ठिकाणी देखील मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन करण्यात आलेलं आहे. आता ऑनलाईनवर प्रश्न पहा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 14 ऑगस्ट 1862 ला करण्यात आलेली होती. ठीक आहे, 14 ऑगस्ट 1862. दुसरा प्रश्न, सध्या भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण आहेत. आपण पाहिलं मगाशीच न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे काय आहेत भारताचे 53वे सरन्यायाधीश आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणा किंवा सूर्यकांत शर्मा म्हणा. ठीक आहे. तिसरा प्रश्न, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली तर या ठिकाणी पाहायचं 26 जानेवारी 1950 ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. आणि चौथा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश येतात. या ठिकाणी पहा, मुंबई उच्च न्यायालय सर्वात पहिल्यांदा आपला महाराष्ट्र, दुसऱ्या क्रमांकाला कोणता आहे गोवा, त्यानंतर दादरा नगर हवेली, दीव दमण हा केंद्रशासित प्रदेश. अशा प्रकारे यांचा कारभार मुंबई उच्च न्यायालयाच्या क्षेत्रामध्ये येतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, भारतीय राज्यघटनेमध्ये कुठल्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाची मूलभूत कर्तव्ये नमूद केलेली आहेत. भारतीय राज्यघटनेच्या भाग 4A मध्ये कलम 51 मध्ये काय आहेत तर मूलभूत कर्तव्य आहेत म्हणून पर्याय डी याचं उत्तर असणार आहे. आणि भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत. यावर पुढे प्रश्न आहे, भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार समाविष्ट केली गेली. या ठिकाणी पाहायचं आहे 1976 साली 42व्या घटनादुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेमध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. आणि यासाठी शिफारस कोणी केली होती तर स्वर्ण सिंग समितीनं याची शिफारस केलेली होती. ठीक आहे. आणि यानुसार 1976 साली 10 मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. दुसरा प्रश्न, मूलभूत कर्तव्य संविधानाच्या कोणत्या भागात आहेत. आपण पाहिलं भाग 4A मध्ये आहेत. पुढे, सध्या भारतीय संविधानात एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत. सध्या 11 आहेत. ठीक आहे, सध्या किती आहेत 11 आहेत. त्यापैकी 10 42व्या घटनादुरुस्तीनं आणि 11वं मूलभूत कर्तव्य आहे ते 86व्या घटनादुरुस्तीनं 2002 साली समाविष्ट करण्यात आलेलं आहे. लक्षात काय काय ठेवणार तर 1976 ला 42व्या घटनादुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्य आणि 86व्या घटनादुरुस्तीने 2002 साली 11वं मूलभूत कर्तव्य. अशा प्रकारे एकूण 11 मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे. सध्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या आहे 288 म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. पुढे, महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्यसंख्या किती आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्यसंख्या किती आहे ती आहे 78. महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडले जातात 48. लोकसभेवर 48, राज्यसभेवर 19 आणि एकूण मिळून किती 67. ठीक आहे. आणि महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाल किती वर्षांचा असतो तर साधारणपणे 5 वर्षांचा असतो.
प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? तर लक्षात ठेवायचं, कोल्हापूर या ठिकाणी चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे कोल्हापूर. पुढे वनलाईनर प्रश्न. कोल्हापूर चित्रनगरीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? कोल्हापूर चित्रनगरीची स्थापना 1977 साली झालेली होती. भारतीय चित्रपटसृष्टी जनक कोणाला म्हणतात? तर दादासाहेब फाळके यांना काय म्हणतो आपण? त्यांना म्हणतो आपण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक. ठीक आहे. भारतातील पहिला बोलपट कोणता? तर त्याचं नाव आहे आलम आरा. आलम आरा हा भारतातील पहिला बोलपट होता. आणि चौथा प्रश्न, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो? तर चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी दिला जातो, म्हणून पर्याय नाही या ठिकाणी, चित्रपटसृष्टी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18. कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? कोकणच्या दक्षिणेला कोणती नदी आहे? तर या ठिकाणी तेरेखोल नदी आहे. तेरेखोल ही कोकणची दक्षिण सीमा निश्चित करते, म्हणून पर्याय ए याचं उत्तर. पुढे, कोकणची उत्तर सीमा कोणत्या नदीने निश्चित केलेली आहे? तर दमणगंगा उत्तरेला, आणि दक्षिणेला कोण? तेरेखोल. दमणगंगा उत्तरेला. ठीक आहे. कोकणातील नद्या प्रामुख्याने कोणत्या दिशेला वाहतात? प्रामुख्याने पश्चिम दिशेला वाहतात. वैतरणा नदीवरील धरणाचे नाव काय आहे? वैतरणा नदीवर मोडकसागर नावाचं धरण आहे. आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर नाव आहे गोदावरी. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. प्रश्न क्रमांक 19. भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला? भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी, नेपाळमधील लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर. पुढे, गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोठे झाली? तर गया या ठिकाणी, म्हणजे बोधगया, बिहार या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे. गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन कोठे दिले? मध्य प्रदेशातील सारनाथ या ठिकाणी गौतम बुद्धांनी आपलं पहिलं प्रवचन दिलं. गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण कोठे झाले? महापरिनिर्वाण कोठे झालं? तर याला म्हणायचं मित्रांनो मृत्यू. गौतम बुद्धांचा मृत्यू आहे तो कुशीनगर या ठिकाणी झाला. कुशीनगर या ठिकाणी झाला. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे, कुशीनगर. गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते? महामाया. परंतु आईचा मृत्यू लवकर झाल्यामुळे त्या ठिकाणी मावशी गौतमी यांनी त्यांचा सांभाळ केलेला होता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा. फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे? फेसबुकचे जनक कोण? फेसबुक संस्थापक कोण? मार्क झुकरबर्ग. पर्याय बी. वन लाईनर प्रश्न पहा. गुगलचे संस्थापक कोण आहेत? गुगलचे संस्थापक कोण? पहिले लॅरी पेज आणि दुसरे सर्गई ब्रिन. या दोघांनी मिळून काय केलं? गुगलची स्थापना केली. लॅरी पेज आणि सर्गई ब्रिन यांनी. मायक्रोसॉफ्टची स्थापना कोणी केली? मायक्रोसॉफ्टची स्थापना बिल गेट्स आणि पॉल ॲलन यांनी केली. लक्षात ठेवायचं, मायक्रोसॉफ्टची स्थापना बिल गेट्स आणि पॉल ॲलन यांनी केलेली होती. ऍपल कंपनीचे संस्थापक कोण आहेत? तर स्टीव्ह जॉब्स हे काय आहेत? ऍपलचे संस्थापक आहेत. आणि पुढे पहा, ट्विटर म्हणजे सध्याचे एक्सची स्थापना कोणत्या वर्षी झाली? एक्सची स्थापना आहे ती मित्रांनो 2006 साली झालेली होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21. आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? आवाजाची म्हणजे ध्वनीची तीव्रता आहे ती डेसिबल मध्ये मोजली जाते, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल हे एकक वापरले जाते. रिश्टर स्केल. विजेचा प्रवाह कशात मोजतात? विजेचा प्रवाह आहे तो एम्पियर मध्ये मोजतात. कशामध्ये? एम्पियर मध्ये. आणि प्रकाशाची तीव्रता कशामध्ये मोजतात? प्रकाशाची तीव्रता आहे ती कॅन्डेला या एककामध्ये मोजतात. आणि तापमान मोजण्याचे एक आंतरराष्ट्रीय एकक कोणते? तापमान मोजण्याचे आंतरराष्ट्रीय एकक आहे केल्विन. लक्षात ठेवायचं आहे, तापमान हे केल्विन मध्ये मोजलं जातं. प्रश्न क्रमांक 22. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते? भारतातील राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. दुसऱ्या क्रमांकाला मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकाला आपला महाराष्ट्र आहे. पुढे पाहायचं, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने उत्तर प्रदेश हे सर्वात मोठे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 23.
पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची तिसरी लढाई आहे ती 1761 साली मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये झाली, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. वन लाईनर प्रश्न पहा. पानिपतची पहिली लढाई कधी झाली? 1526 ला. पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली? पहिली लढाई बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झाली आणि बाबर विजयी झालेला होता. पानिपतची दुसरी लढाई कधी झाली? दुसरी लढाई झाली 1556 ला. कोणामध्ये झाली? तर अकबर आणि हेमू म्हणजे हेमचंद्र विक्रमादित्य यांच्यामध्ये झाली. अकबर विजयी झालेला होता. आणि चौथा प्रश्न, पानिपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली? पानिपतची तिसरी लढाई आहे ती 1761 साली अहमदशाह अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये झालेली होती. मराठ्यांचे नेतृत्व कोणी केलं? सदाशिवराव भाऊ यांनी केलेलं होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24. एलपीजी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते? एलपीजी मधील प्रमुख घटक आहेत प्रोपेन आणि ब्युटेन, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. पुढे बायोगॅसमध्ये प्रामुख्याने कोणता वायू असतो? CH4 म्हणजे बायोगॅसमध्ये प्रामुख्याने मिथेन हा वायू असतो. एलपीजीचे पूर्णरूप काय? एलपीजीचे पूर्णरूप लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. ठीक आहे. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजी. सीएनजीचा फुल फॉर्म काय आहे? सीएनजी कंप्रेस्ड नॅचरल गॅस. कंप्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजे सीएनजी. आणि गॅस गळती ओळखण्यासाठी एलपीजी मध्ये कोणता दुर्गंधीयुक्त वायू मिसळला जातो? तर इथिल मर्कमटन हा एक वायू आहे जो एलपीजी मध्ये गॅस गळती ओळखण्यासाठी मिसळला जातो. काय नाव आहे? इथिल मर्कमटन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ टिंबटिंब चौरस किलोमीटर असून भारताच्या टिंबटिंब टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. महाराष्ट्र क्षेत्रफळ किती? 307,713 म्हणजे 3,07,713. आणि मित्रांनो, महाराष्ट्रानं भारताचं 9.36% क्षेत्र व्यापलेलं आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? तर पर्याय ए किंवा पर्याय सी. दोन्ही पर्याय एकसारखे दिलेले आहेत, त्यामुळे पर्याय सी कॅन्सल करूया. पर्याय ए याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता पुढे वन लाईनर प्रश्न. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? पूर्व पश्चिम लांबी महाराष्ट्राची आहे 800 किलोमीटर. किती? 800 किलोमीटर. उत्तर दक्षिण विचारली तर 720 किलोमीटर जुन्या मांडणीनुसार किंवा जुन्या नोंदीनुसार. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? सर्वांना माहित आहे, अरबी समुद्र. ठीक आहे. महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 1 मे 1960 साली झाली. ठीक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपले आजचे दुसऱ्या भागातील प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि प्रश्न देण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून आम्हाला देखील आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी हुरूप येईल. त्यामुळे जर तुम्हाला या प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहायचे तर काय करायचं? व्हिडिओ लाईक करायचं, व्हिडिओ खाली कमेंट करायची आणि आपला व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करून चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.